महानगरपालिकेच्या निवडणुकाहून तब्बल 8 महिने उलटून गेल्यानंतर अखेर महापालिकेतील विविध विषय समित्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी झालेल्या महासभेत महापौरांच्या अध्यक्षतेखाली 5 महत्त्वाच्या समित्यांवरील प्रत्येक 9 सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या समित्यांमध्ये सातपूर विभागातील नगरसेवकांचा लक्षणीय दबदबा दिसून येत असल्यानं राजकीय वर्तुळात या निवडीची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महिला आणि बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, वैद्यकीय आणि सहाय्य समिती, विधी समिती आणि शिक्षण समिती अशा 5 समित्यांवर प्रत्येकी 9 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराला आता या विषयावर समित्यांच्या माध्यमातून अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते. महिला आणि बालकल्याण समिती सदस्यपदी चित्रा तांदळे, भारती धिवरे, स्वाती भामरे, कोमल मेहरोलिया, रुपाली निकोळे, ज्योती जोंधळे, इंदुमती नागरे, प्रमिला मैंद आणि सीमा ठाकरे यांची निवड करण्यात आली असून शहर सुधारणा समितीमध्ये रुपाली नन्नावरे, उषा बेनकोळी, श्वेता भंडारे, जयंत जाचक, संध्या कुलकर्णी, प्रवीण जाधव, प्रमोद पालवे, योगेश भोर आणि जागृती गांगुर्डे यांचा समावेश करण्यात आला आहे. तर वैद्यकीय आणि सहाय्यक समितीमध्ये वाळू काकड, सविता काळे, राहुल शेलार, साधना मटाले, सतीश निकम, डॉक्टर पूनम महाले, नितीन दातीर, वैशाली दळवी आणि डॉक्टर हेमलता पाटील यांची निवड झाली आहे. याबरोबरच विधी समिती सदस्यपदी जुई शिंदे, अंकिता शिंदे, विश्वास नागरे, राजू आहेर, भूषण राणे, कविता नाईक, आशा तडवी, संजीवनी हंडोरे आणि मुकेश सहाने यांची निवड करण्यात आली असून शिक्षण समिती सदस्यपदी छाया देवांग, सोनाली बंदुरे, सचिन मराठे, शरद मोरे, शरद फडळ, नयना जाधव, कैलास मुदलियार, सीमा पवार, किरण राजवाडे यांचा समावेश आहे. शहराच्या विकासासाठी या समित्यांची घोषणा करण्यात आल्याचं महापौर हिमगौरी आहेरडके यांनी यावेळी सांगितलं. येणाऱ्या काळामध्ये कुंभाचे अनेक कामं सुरू आहेत आणि नागरिकांनी देखील संयम दाखवला आहे. सगळे लोकप्रतिनिधी, नागरिक, प्रशासन आणि आता ज्यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती देखील झाली आहे त्यांचं सगळ्यांचं सन्माननीय कुंभमेळा मंत्री व पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांचं सभागृहात सगळ्यांनीच अभिनंदन केलेलं आहे. त्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. हे झालेलं असताना सगळ्यांना एक विकास कामाची धडाडी आणि आता एकत्रित काम करण्याची एक स्फूर्ती मिळालेली आहे. आणि आज सभागृहामध्ये विशेष समित्या ज्या होत्या त्यांचे सदस्य निवडीचा प्रस्ताव होता आणि तो पारित झालेला आहे. महिला बालकल्याण समिती असेल, विधी समिती असेल, शहर सुधार समिती असेल किंवा शिक्षण समिती असेल, आरोग्य समिती असेल, या सगळ्या समित्यांवरती आपण त्यांचे सदस्य दिलेले आहेत आणि त्यानुसार पुढची जी काही प्रक्रिया असेल, पुढची जी काही प्रोसेस असेल ते आता प्रशासन फॉलो करेल. आणि ह्या समित्या झाल्यामुळे आपल्याला अजून हात खरं तर विशेष गोष्टींवरती लक्ष देण्यासाठी आणि विशेष निधी असेल, विधी असेल किंवा निधी मिळवायचं काम असेल महिला बालकल्याणसाठी किंवा शिक्षणासाठी, हे अधिक सुखकर आणि सोयीचं होणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की विधी समिती जी आहे ती पाठपुरावा करत 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर समित्यांची घोषणा झाल्यानं महापालिकेच्या प्रशासकीय आणि विषयवार कामकाजाला आता वेग येण्याची शक्यता आहे. मात्र 5 समित्यांवरील निवडीमध्ये सातपूर विभागातील नगरसेवकांचे वाढलेले प्रतिनिधित्व विशेष चर्चेचा विषय ठरलाय. त्यामुळे आगामी काळामध्ये महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत सातपूरचा आवाज किती प्रभावी ठरतो याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.